77व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन। देशाच्या सामरिक सज्जतेची द्रौपदी मुर्मू यांना मानवंदना। युरोपियन युनियनचे अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयन यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती। दिल्लीच्या कर्तव्यपथावर चित्ररथांसह भारताच्या वैविधतेचं दर्शन। महाराष्ट्राच्या चित्ररथासह इतर राज्यांनी घडवलं संस्कृती आणि एकतेचं दर्शन। यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाचंही कर्तव्यपथावर संचलन। महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या संकल्पनेवर यंदाचा चित्ररथ। ढोल ताशा लेझिमच्या गजरात घडवलं संस्कृतीचं दर्शन। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वीर जवानांना आदरांजली। दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर वाहिली आदरांजली। भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र प्रदान। आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामाचा सन्मान। अशोक चक्र प्रदान झालेले ठरले पहिलेच अंतराळवीर। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये मुख्य शासकीय ध्वजवंदन संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजवंदन। राज्यभरात त्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन। तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न। केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातील 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर। सामाजिक कार्यासाठी गुरुकुंज मोजरीचे जनार्दन बोथे, तर उद्योग क्षेत्रामध्ये ऑफशोर्सचे उद्योजक अशोक खाडेंनाही पुरस्कार घोषित। राज्यातील 75 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर। 31 शौर्य, 4 उल्लेखनीय तर 40 गुणवत्ता सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्कार। पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलातील जवानांच्या शौर्याचा गौरव। आदिवासी लॉंग मार्चच्या आयोजकांनी घेतली मंत्री गिरीश महाजनांची भेट। गिरीश महाजनांची लॉंग मार्चच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा। उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचं महाजनांचं आश्वासन। वर्ल्ड क्लासच्या नावाखाली महापालिका शिक्षण व्यवस्था खासगी संस्थांच्या घशात घालण्याची प्रक्रिया मुंबई पालिकेकडून उघडपणे सुरू। शाळांच्या जागा 30 वर्षांसाठी खासगी संस्थांना देण्याचा घाट। आजपासून हार्बर मार्गावर धावणार 14 एसी लोकल। नवी मुंबईकरांचा प्रवास गारेगार। सीएसएमटी ते पनवेल दरम्यान धावली पहिली एसी लोकल। शिर्डीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला साईंना 1,01,00,000चा सुवर्ण मुकुट अर्पण। 700 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण। अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता। अमेरिकेचा नौदलाचा ताफा इराणकडे रवाना। इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी बंकरमध्ये लपले। Thank you.